नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिडवायफरी GNM थर्ड इयर मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजीमध्ये विचारला जाणारा प्रश्न। फरक स्पष्ट करा 5 मार्काला। थ्रीडेंट ॲबॉर्शन आणि इनव्हायटेबल ॲबॉर्शन म्हणजे आसन गर्भपात आणि अटळ गर्भपात। एक कमेंट आली होती, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे। फरक स्पष्ट करा मिडवायफरीला GNM थर्ड इयर। तर आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या नोट्सही मी कधी कधी सांगायचं राहून जातं, पण नेहमी लक्षात ठेवा तुम्ही स्वतःचा सेल्फ स्टडी करा आणि तुम्ही स्वतःच्या नोट्स काढा, तुमच्या नर्सिंग ट्युटरच्या नोट्स काढा आणि छानपैकी क्वेश्चन पेपर लिहायला प्रयत्न करा। तर आपण बघूया आसन गर्भपात अटळ गर्भपात। तर आसन गर्भपात म्हणजे काय, तर यामध्ये गर्भपातास सुरुवात झालेली असते परंतु तो गर्भपात पूर्णपणे होईलच अशा अवस्थेत पोचलेला नसतो, म्हणजे आसन गर्भपात। तर अटळ गर्भपात म्हणजे काय, यामध्ये गर्भपाताची चिन्ह लक्षण दिसतात आणि कोणत्याही उपायाने हा गर्भपात टाळता येत नाही, त्याला अटळ गर्भपात असं म्हणतात। तर आता दुसरा फरक आहे, हा रक्तस्राव रंगाने लाल भडक असतो। या रक्तस्रावामध्ये रक्ताच्या गाठी असतात। दुसरा फरक आहे, तर मी काय म्हणते ते लक्ष द्या आणि ऐका। यामध्ये म्हणजे अटळ गर्भपात आसन गर्भपात म्हणजे काय, तर यामध्ये गर्भपातास सुरुवात झालेली असते परंतु तो गर्भपात पूर्णपणे होईलच अशा अवस्थेत पोचलेला नसतो। अटळ गर्भपात म्हणजे काय, तर यामध्ये गर्भपाताची चिन्ह लक्षणे दिसतात आणि कोणत्याही उपायाने हा गर्भपात जर टाळता येत नाही, ठीक आहे, त्याला अटळ गर्भपात म्हणतात। तर दुसरा फरक आहे ह्याच्यातला, हा रक्तस्राव रंगाने लाल भडक असतो। जे ब्लिडिंग असतं ते लाल भडक असतं। या रक्तस्रावामध्ये रक्ताच्या गाठी असतात। तिसरा फरक आहे, हा रक्तस्राव आपोआप अचानक थांबतो किंवा तो तसा चालू राहतो। हा जो ब्लिडिंग होत असते, ब्लिडिंग जी होते ती अचानक थांबते किंवा तशी चालू राहते। या रक्तस्रावात कोणताही मांसलभाग बाहेर पडलेला नसतो। हा रक्तस्राव असतो, यामध्ये कोणताही मांसलभाग बाहेर पडलेला नसतो। त्याच्यानंतर चौथा फरक आहे, रक्तस्राव हा वेदनारहित असतो, सहन होण्याइतकी पाठदुखी असते। हा रक्तस्राव काय असतो, वेदनारहित असतो, सहन होण्याइतकी पाठदुखी असते। यामध्ये काय होतं, अटळ गर्भपात यामध्ये ओटीपोटात कळा येतात, त्याचे प्रमाण आणि तीव्रता वाढते, कळा थांबून थांबून येतात, ठीक आहे। अटळ गर्भपातामध्ये काय होतं, यामध्ये ओटीपोटात कळा येतात, त्याचे प्रमाण आणि तीव्रता वाढत राहते, कळा थांबून थांबून येतात, ठीक आहे। पाचवा फरक आहे, सर्व्हिक्सचे बाह्यद्वार बंद असते, ठीक आहे, सर्व्हिक्सचे बाह्यद्वार बंद असते। खालून तपासणी केल्यास सर्व्हिक्सच्या आतील द्वाराचे प्रसरण झालेले आढळते। म्हणजे खालून जेव्हा आपण जेव्हा चेक करतो, ठीक आहे, PV करतो, PV म्हणजे बऱ्याच लोकांना PV म्हणजे पर वजायनल एक्झामिनेशन, जी फिंगर टाकून वजानामध्ये चेक केलं जातं कधी कधी डिलिव्हरीच्या वेळेला, किंवा म्हणजे आपल्याला डायलिटेशन बघण्यासाठी। आता ब्लिडिंग होते तर त्याच्यासाठी जेव्हा फिंगर टाकून PV केली जाते, जे तुम्ही आता जेव्हा ड्युटीला जाणार तेव्हा तुम्हाला कळणार, तर ती चेक केल्यावरती सर्व्हिसच्या आतील द्वाराचे प्रसरण झालेले आढळते। वेळी उपचार केल्यास गर्भाची वाढ पूर्ण मासापर्यंत होऊ शकते। जर ह्याच्यावरती जर वेळीच उपचार केले तर गर्भाची वाढ पूर्ण मासापर्यंत म्हणजे हे कंट्रोल करता येऊ शकतं। हा गर्भपात टाळता येत नाही, अटळ आहे, ठीक आहे, म्हणून हा अटळ गर्भपात। त्याच्यानंतर गर्भाशय व सर्व्हिक्स मऊ असते। गर्भाशय आणि जे सर्व्हिक्स असतं, गर्भपिशवीचं तोंड ते मऊ असतं। तर ह्याच्यामध्ये गर्भाशयाला अंकुंचने येत असल्यास गर्भाशय कठीण लागतो। गर्भाशयाला अंकुंचने येत असल्यास काय होतं, तर गर्भाशय कठीण लागतो। यामध्ये रक्तस्रावच असतो, सुरुवातीस लाल भडक किंवा तपकीर रंगाचा। यामध्ये रक्तस्रावच असतो, लाल भडक किंवा तपकीर रंगाचा। यामध्ये गर्भधारणेचे घटक हाताला लागतात, ठीक आहे। पुढच्या स्टेजमध्ये यामध्ये काय होतं, तर गर्भधारणेचे घटक हाताला लागतात। नवा फरक आहे, यामध्ये नाडी रक्तदाब यांचे निरीक्षण करून त्या स्त्रीस आरामाची गरज असते। तर यामध्ये सुद्धा नाडी श्वसन रक्तदाब याचे निरीक्षण केले पाहिजे, कारण ब्लिडिंग असतं त्याच्यासाठी। आता याचे विपरीत परिणाम मिस्ड ॲबॉर्शन, ब्लड मोल, कॉर्नियस मोलमध्ये होऊ शकते। याचे विपरीत परिणाम काय आहे, तर मिस्ड ॲबॉर्शन, ब्लड मोल, कॉर्नियस मोलमध्ये होऊ शकते। ते याचे विपरीत परिणाम आहेत, रक्ताचे प्रमाण कमी होते, त्यामुळे शॉक व मृत्यू अथवा जंतू संसर्ग हा स्थानिक प्रकारचा आढळतो। तर याचे विपरीत परिणाम काय आहेत अटळ गर्भपाताचे, तर विपरीत परिणाम आहेत रक्ताचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शॉक किंवा मृत्यू होऊ शकतो, ब्लिडिंग कंटिन्यू होऊन जर लक्ष नाही दिलं तर जंतू संसर्ग हा स्थानिक प्रकारचा आढळतो। आता ह्याच्यामध्ये आरामाची गरज असते।
ह्याच्यामध्ये सुद्धा रुग्णास आरामाची गरज असते, कारण हा गर्भपात टाळता तर येत नाही आहे, पण लेडीजला रेस्ट करायला तिच्यावरती निरीक्षण करायची गरज असते. असा 11 फरक लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि तुम्हाला अजून माहीत असेल तर ॲड करा, 13 लिहा, 12 लिहा, छानच आहे. 10 मार्काला म्हणजे 10 पॉईंट हवेत 5 मार्काला, पण एखाद दुसरे मुद्दे एक्स्ट्रा लिहिले तरी काही हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्या नोट्स काढायच्या. हँडरायटिंगचं ॲक्च्युली मी काढलं आहे, पण ते स्क्रीनशॉट घेताना किंवा हे करताना व्यवस्थित जर दिसत नसेल तर तुम्ही नोट्समध्ये मी काय म्हणते ते ऐका आणि त्या हिशोबाने लिहा. तर कारण हे तुमच्यासाठीच नोट्स काढल्यात मी, कमेंट होते त्याच्यासाठी. रिसर्च मॅनेजमेंटचे पण मी इम्पॉर्टन्स नोट काढायचा प्रयत्न करते, बरेच आहेत, पण ते कसं आहे की सगळ्या व्यवस्थित प्रॉपर असायला पाहिजेत, कारण तुम्ही कधी कधी ते फॉलो करून जर एक्झाममध्ये लिहिणार असाल तर व्यवस्थित असल्या पाहिजेत. म्हणून घाई नको, मी ट्राय करते लवकरात लवकर रिसर्चच्या बरेच क्वेश्चन जे आहे ते सॉल्व करून घेण्याचा. तर आपण भेटणार आहोत. जे इम्पॉर्टंट मला सेकंड इयर आणि फर्स्ट इयरच्या पण कमेंट्स येतात, त्यांचे पण व्हिडिओज बनवायचे आहेत, पण मी सध्या थर्ड इयरचेच जरा थोडंसं फोकस ठेवते, पण मध्ये मध्ये त्यांचेही मला बनवावे लागतील. मी ट्राय करेन लवकरात लवकर आपलं जे आहेत नोट्स, जे तुम्हाला त्याचं आधार घेऊन बाकीच्या तुमच्या स्वतःच्या सेल्फ नोट्ससुद्धा काढता येतील, आणि तुमच्या नर्सिंग ट्युटर जे देतात किंवा तुमच्याकडे असणारे नोट्सही फॉलो करा, आणि छानपैकी क्वेश्चन पेपर आपल्याला लिहायचं आहे, सगळ्यांना स्टडी करायचं आहे. ते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.